एम प्रत्येक विद्यार्थ्याचं इतकं एम असतं की त्यांनी एक चांगलं उच्च प्रतीचं शिक्षण घ्यावं आणि त्यानंतर त्यांना एक उच्च प्रतीची नोकरी लागावी, ज्याच्यामुळे त्यांचं उदरनिर्वाह किंवा पुढील जे फ्युचर असतं ते सिक्युअर होईल. यानुसार आता जसं मी आहे मॅरिड, या कंडिशनमध्ये मी आहे मॅरिड. आता माझी दोन्हीकडची फॅमिली खूप सपोर्टिव्ह आहे, त्याच्यामुळे मी स्टडी करू शकते आहे. आता माझ्यासारख्या अशा बऱ्याचशा विद्यार्थिनी असतील त्या प्रिपरेशन करत असतील, पण असं होते की आता जर समजा या फेजमध्ये त्यांचे एक्झाम्स कंडक्ट नाही झाल्या आणि त्यांचे मॅरेजेस झाले आणि इन फ्युचर जे त्यांचे दुसरे इन-लॉज वगैरे असतील ते जर या शिक्षणाच्या बाबतीत किंवा दुसऱ्या कुठल्याही नोकरीच्या बाबतीत सपोर्टिव्ह नसतील, तर त्यांना असं होईल की अरे आपण आपल्या जेव्हा भरती निघाल्या होत्या आधी त्या जर तेव्हा कंडक्ट झाल्या असत्या तर आपण आता जास्त सिक्युअर असतो, फायनान्शियली स्टेबल असतो. आणि जर आता आपल्याला करायला नाही मिळत आहे त्याच्यामुळे आपलं शिक्षण सर्व वाया जात आहे, हे देखील मुद्दा त्यांच्या मनात उत्पन्न होऊ शकतो. त्याच्यामुळे ह्या सर्व परीक्षा जेव्हा नियोजित झाल्या आहे त्यानुसार झाल्या नाही तरी पण आता वेळ आहे त्या कालावधीत तरी तुम्ही कंडक्ट करावा इतकीच विनंती आहे. आपलं नाव सांगा. स्नेहल देवतळी, चंद्रपूर. नमस्कार. आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत 14 जून 2024ला एक MSCB मधील महापारेषण कंपनीचा GR आला आणि त्याच्यामध्ये झालेले 6 परीक्षा आणि उर्वरित 2 परीक्षा अशा सर्व परीक्षा ऍट ए टाइम रद्द करण्यात आले. या गोष्टीसाठी दुसरा मुद्दा आहे महत्वाचा, महावितरण मध्ये एक चांगली ऍडव्हर्टाइजमेंट आलेली आहे आणि त्याची परीक्षेची जी तारीख आहे किंवा फॉर्म भरण्याची तारीख पे तारीख चालू आहे ते सगळं बंद करून आता लवकरात लवकर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ह्या सगळ्या परीक्षा घ्याव्यात. महानिर्मितीमध्ये काही पदांच्या नियुक्त्या करायच्या बाकी आहेत त्या कराव्यात आणि उर्वरित जागा काढाव्यात. त्यासोबतच आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे, जी AE विद्यार्थी आहेत असिस्टंट इंजिनियर यासाठी गेटची सक्ती कंप्लीट रद्द करावी, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डोमासाईल कंपल्सरी झालं पाहिजे, कारण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे, MSCB हे महाराष्ट्र शासनाचं आहे. तर इथं फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या भेटाव्यात यासाठी अधिवास प्रमाणपत्र लागलं पाहिजे. आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जे ITI सगळे जण आहेत यांच्यासाठी जी कंत्राटी पद्धती आहे ही कंत्राटी पद्धती बंद होऊन या ठिकाणी 3 वर्षाचा कंत्राटीचा काळ बंद करून त्या पहिल्या दिवशी पासूनच हे परमनंटली नोकऱ्या भेटाव्यात. आणि जी रद्द झालेली भरती आहे, जे काही रिकॅल्क्युलेशन करायचे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लवकरात लवकर करून विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर ह्या सर्व परीक्षा घेतल्या पाहिजेत. आणि यासाठी आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात, प्रत्येक ठिकाणी अधिकाऱ्यांना आणि जे काही पदाधिकारी आहेत, जे काही राजकीय मंडळे आहेत यांना सगळ्यांना निवेदन देण्याचं काम चालूच आहे. पण सोबत नाविलाजास्तव बऱ्याच विद्यार्थ्यांनी मिळून अखंड महाराष्ट्रातले विद्यार्थी या मोर्चाला उद्या म्हणजे 20 जून 2024ला सकाळी 9 वाजता क्रांती चौक, छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे हा मोर्चा आयोजित होणार आहे. आणि हा मोर्चा लोकशाहीच्या शांततेच्या मार्गानं JMD ऑफिसला महावितरणच्या जागांसंदर्भात आणि तिथून विभागीय आयुक्तात हे सगळे मुद्दे घेऊन यासहित बरेच आणखी मुद्दे आहेत, या सगळ्या मुद्द्यांसाठी आमचा मोर्चा निघणार आहे. धन्यवाद. किती विद्यार्थी याला आपल्याला सहभाग घेणार? आता साहेब, हे काही आमची कुठली काही वैयक्तिक संघटना नाही किंवा वैयक्तिक सगळ्यांचा कॉन्टॅक्ट नाही, पण जेवढे पण काही महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत सगळीकडे असंतोषाची लाट असल्यामुळे व्हॉट्सअपच्या द्वारे असतील, टेलिग्रामच्या द्वारे असतील किंवा फेसबुकद्वारे असतील, जिथं जिथं शक्य होईल ते एकमेकाला भेटतायत. आणि असे सगळेजण मी येणार आहे असं सांगितलेलं आहे, तरी नाही म्हणलं तरी 1000-2000 विद्यार्थ्यापेक्षा जास्त विद्यार्थी क्रांती चौकामध्ये जमा होतील असं आमच्या सगळ्या जणांना असं वाटतंय.